नाशिक जिल्हा चाइल्ड हेल्पलाईनकडे 8 महिन्यात 330 तक्रारी। रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनच्या मदतीने 228 बालकांना दिलासा। जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हा चाइल्ड हेल्पलाईनकडे तब्बल 330 तक्रारींची नोंद झाली आहे। बालहक्कांचे उल्लंघन, शोषण, बालविवाह, बालकामगार आदी गंभीर प्रकरणात हेल्पलाईनने तातडीने कार्यवाही करून अनेक मुलांचे संरक्षण केले आहे। रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनने जानेवारी ते ऑगस्ट 2025 या 8 महिन्यांच्या कालावधीत विविध समस्यांनी ग्रस्त 228 बालकांना मदतीचा हात दिला आहे। या कालावधीत अनेक हरवलेली व सापडलेली मुले, भिक्षेकरी तसेच तस्करीच्या विळख्यात अडकलेली मुले यांना योग्य मदत व आधार मिळाला। बालकांच्या संरक्षणासाठी व हक्कासाठी कार्यरत असलेली हेल्पलाईन ही मुलांना संकटातून मुक्त करून सुरक्षिततेकडे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। संबंधित शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व पोलीस प्रशासनाच्या मदतीने या प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली आहे। महिला व बालकल्याण समिती अशा मुलांची गरज पाहून त्यांच्या पुनर्वसनासाठी निर्णय घेते। त्या रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशन येथे बालके आढळली तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालकल्याण समिती पुढे घेऊन जातात। त्यांच्या निवाऱ्याची सोय केली जाते। पालकांचा शोध लागल्यास त्यांच्या ताब्यात ही बालके दिली जातात। पालकांचा शोध लागेपर्यंत ही बालके संस्थेत दाखल करून घेतली जातात। पालक मुलांना सांभाळण्यास सक्षम असल्यास त्यांच्या ताब्यात दिले जाते अथवा त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाते। पालकांचा शोध न लागल्यास तिथेच त्यांचे शिक्षण आणि इतर सेवा दिल्या जातात। बालहक्कांचे उल्लंघन, अत्याचार किंवा अन्यायग्रस्त मुलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।